आम्ही पण त्या ठिकाणी जाऊन वाटपा करता कशी प्रोसिजर आहे, किती दिवस लागले ही माहिती दिली पाहिजे. परंतु तुम्ही माहिती देत असताना बाबांनी जे सांगितलं की आम्ही 100 वर्ष उलटले, आमची जागा, आमच्या पूर्वजांची वडिलोपार्जित जागा एखाद्या प्रकल्पाला जाते आणि त्या जागेचा मोबदला काय केवढी मोल मिळेल तो मिळाला त्या काळात ते काही माहीत नाही. आज एका कुटुंबाची 10 कुटुंब झाली तरी सुद्धा आज आमचं घर स्वतःच्या नावावरती नाही. आणि ही शोकांतिका मागच्या 2019ला आमदार झाल्यापासून यांनी माझ्याकडे सातत्याने मांडली. स्वतः पाठपुरावा करत होते नगरपालिकेकडे, महसूल विभागाकडे, पुनर्वसन विभागाकडे, जे सांगतील तिथं जाऊन पाठपुरावा करत होते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. परंतु आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळू द्या, आम्हाला आमचं घर नावावरती झालं पाहिजे ही स्वतःची मागणी करत असताना हे काम पुन्हा राहणाऱ्या मंडळींचं नाही तर या अधिकाऱ्यांचं आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझं देखील आहे. आणि त्यातून सातत्याने पाठपुरावा केला. टाटा कंपनीनं पुरावे दिले नाही बरेच दिवस आणि नंतर त्यांचं ऍग्रीमेंट, गावठाण सगळे पेपर मिळाल्यावरती खऱ्या अर्थानं वकील साहेबांनी आणि तिथून पुढे आम्ही पुनर्वसन मंत्री त्यावेळेला कोण अनिल भाईलाल पाटील साहेब होते. खरं तर त्यांनाही मी मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी टाटावाला तुमच्याकडचे ऍग्रीमेंट, तुमचे डॉक्युमेंट घेऊन या, नाही ते आमचे डॉक्युमेंट कशात लॉकरमध्ये, ज्या लॉकरला आहे त्या लॉकरला, पुढल्या लॉकरला ते लॉकर खोला आणि ते डॉक्युमेंट द्या. मग त्यानंतर ते डॉक्युमेंट मिळाले, तो पुरावा मिळाला आणि त्यानंतर तहसीलदार साहेबांनी, पिंगळे मॅडमनी, भूमी अभिलेखच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि शेवटी प्रांत साहेबांनी यावरती शिक्कामोर्तब केला. मला सांगायचं माझा उद्देश एवढाच आहे की हा पाठपुरावा करणं किंवा 25-30 वर्षापूर्वीचं जे काही शासन दरबारी निर्णय झाले हे परत उकरून काढणं आणि करणं हे देखील एवढं सोपं नसतं. परंतु थोडासा त्रास होता. आता त्या त्रासाचा तुम्ही पण बघताय किती त्रास झालाय. पिंगळे मॅडम तुमची चौकशी लागली नसती पण आता ती माझ्यामुळे लागली. ते तो वर्षभर 6 महिने तुम्हालाही त्रास दिला, मलाही तुमच्यामुळे त्रास झाला. हे वडीलधारी मंडळी ज्यावेळेला घराबशी दाराबशी येतात आणि सांगतात की अण्णा ते आमचं प्रॉपर्टी कार्डचं काय झालं, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावरती निम्म माझ्या डोक्यात टेन्शन येतं. आणि परिस्थिती अशी होती की एक दिवस त्यांना सांगितलं तुम्ही आता माझ्या दारात यायचं नाही, आता मी प्रॉपर्टी कार्ड घेऊन तुमच्या दारात येणार आणि तो देत साधारणतः मॅडमनी सांगितलं की साधारणतः 1917 सालचा हा विषय होता. याच्यामध्ये या गावची जागा 3 गोष्टींसाठी गेली. एक तर रस्त्यासाठी गेली, परत डॅम मध्ये गेली आणि त्याचबरोबर गावठाणसाठी साधारणतः 3.5 एकर क्षेत्र गेलं. हे गेलेलं क्षेत्र होतं ते या स्थानिक लोकांचं क्षेत्र गेलेलं होतं. परंतु जे गावठाण असतं ते गावठाण घोषित करणं आणि त्याचा सर्वे करून त्या प्रत्येकाला त्याची सनद देणं हे काम प्रलंबित होतं. आता सांगितल्याप्रमाणे हे काम जरी कागदावरती आपल्याला अवघड वाटत असलं तरी याच्या पाठीमागे 5-6 महिने आपण घेतलेले आहेत. त्याचं जाहीर प्रकटन करावं लागतं. जिल्हाधिकारी महोदय जे पूर्वीचे दिवसे साहेब होते त्यांनी ते प्रसिद्ध केलं आणि त्याची मोजणी झाली, सर्वे झाला, त्याच्यानंतर नकाशे तयार झाले. नकाशे तयार झाल्यानंतर हे काम करत असताना त्याच्यामध्ये 2 डिपार्टमेंट खास करून होते. एक तर मोजणी विभाग होता, त्याचबरोबर महसूल विभाग होता. तालुका स्तरावरचे हे 2 डिपार्टमेंट होतं. परंतु जिल्हा स्तरावरचे अधीक्षक भूमी अभिलेख आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत ही पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. आज आपण या ठिकाणी सनद वाटप करत आहोत.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.